आणि मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, कोणी काही किती काही म्हटलं तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. प्रिंटिंग मिस्टेक कधीच आम्ही म्हणणार नाही. शेवटी हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणायचो. मग सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचं काम कोणाचं आहे? सरकारचं. आणि म्हणून या राज्यातली जी काही सर्वसामान्य माणसं त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठीच ही लाडकी बहीण योजना आपल्या महायुती सरकारने केली, त्याची अंमलबजावणी करून दाखवली. विरोधक म्हणत होते चुनावी जुमला आहे, लाडक्या बहिणींना काय पैसे देणार, 1500 रुपयामध्ये काय होणार, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोकांना 1500 रुपयाची किंमत काय करणार. पण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला गरिबी काय माहित आहे. गरिबीच्या काळात जेव्हा माझ्या आईची तगमग मी पाहिली, तिच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिले, माझ्या पत्नीची तगमग पाहिली, आणि जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा विचार केला या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आनंद देणारा निर्णय घ्यायचा. तुम्हाला फक्त 1500 रुपये नाही, तुम्हाला सांगतो तेव्हाही सांगितलं मी, सरकारची आर्थिक ताकद जशी जशी वाढेल तशी आमच्या लाडक्या बहिणींची ताकद देखील सरकार वाढवल्याशिवाय राहणार नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो, परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी मात्र माझा जन्म झालेला आहे. पदवर खाली होता, पण मला अभिमान आणि समाधान आहे की या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली, ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. तर आत्ताच तुम्ही पाहिलेलं आहे लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे, एक मोठी गुड न्यूज इथे त्यांनी दिलेली आहे. पहा, लाडकी बहीण योजनेचा जो 10वा हप्ता आहे तो इथं आता सर्व लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार आहे. तर त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत. तर पहा, लाडक्या बहिणींची प्रतीक्षा लवकरच संपणार. एप्रिलचे 1500 रुपये पुढच्या आठवड्यात खात्यात येणार. पहा, तर आपल्या महिला व बालविकास मंत्री यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना आता जो एप्रिल महिन्याचा जो 10वा हप्ता आहे तर या 10व्या हप्त्याची वाट पाहायची तर काहीच गरज नाही, कारण लवकरच म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा एप्रिल महिन्याचा जो 10वा हप्ता आहे लाभ आहे तो त्यांना लवकरच वितरित केला जाणार आहे. तर पहा, महाराष्ट्र सरकारनं दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी शासन निर्णय जाहीर करत महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे. तर पहा, महायुती सरकारच्या विजयात या योजनेनं महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि महायुतीचं सरकार इथं परत एकदा सत्तेत आलेलं आहे. पहा, म्हणजे जुलैपासून लाडकी बहीण योजनेला सुरुवात झालेली आहे आणि जुलै 2024 पासून आतापर्यंत लाडक्या बहिणीला एकूण 9 हप्ते सुद्धा वाटप करण्यात आलेले आहेत. तर पहा, महाराष्ट्र सरकारनं जुलै महिन्यापासून मार्च पर्यंत 9 हप्त्यांचे म्हणजेच 13,500 रुपये प्रत्येक पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा केलेले आहेत. पहा, तर जुलै महिन्यापासून आता मार्च महिन्यापर्यंत एकूण 9 हप्ते वाटप करण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक महिन्याचे 1500 रुपयांप्रमाणे एकूण 9 हप्त्याचे 13,500 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे जमा करण्यात आलेले आहेत. पहा, एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेच्या दरम्यान देण्यात येणार आहे. पहा, म्हणजेच लाडक्या बहिणींना हा जो एप्रिल महिन्याचा आता 10वा हप्ता येणारा 10वा हप्ता आहे तो अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर येण्याची तर दाट शक्यता आहे. तर तुम्ही पाहू शकता एप्रिल महिन्याची आज आहे 27 तारीख. तर 27 तारखेला आज आपण व्हिडिओ बनवत आहोत. आज आहे रविवार. तर उद्यापासून नक्कीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 28, 29 आणि 30 तर ह्या 3 दिवसामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आहे तो नक्कीच इथं वितरित करायला सुरुवात होणार आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे 1500 रुपये तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत.
तर पहा, लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी असणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयानुसार PM किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून वार्षिक 12,000 रुपये मिळणाऱ्या महिलांना या योजनेतून 500 रुपये दिले जाणार आहेत. पहा, म्हणजे ज्या महिला PM किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेतून वार्षिकी 12,000 रुपये ज्या महिला उचलत आहेत, ज्या महिला या दोन योजनेचा लाभ घेत आहेत, तर त्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेमधून फक्त 500 रुपये 500 रुपये त्यांना इथं दिले जाणार आहेत. पहा, म्हणजेच प्रत्येकी सरकारी योजनेमधून तुम्हाला कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घ्यायचा आहे असं आपल्या सरकारने इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि ज्या कोणी ह्या सर्व सरकारी योजनेचा लाभ घेत असतील, एक किंवा दोन, तर त्यांना जी उर्वरित रक्कम आहे 1500 रुपयामधून जी उर्वरित रक्कम राहिलेली असेल, तर जसं की PM किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी, तर या योजनेतून तुम्हाला 1000 रुपये मिळत असतील, तर तुम्हाला इथून 1500 रुपये होण्यासाठी तुम्हाला इथं 500 रुपये जे कमी पडत आहेत, तर हे 500 रुपये तुम्हाला इथं लाडकी बहीण योजनेमार्फत दिले जाणार आहेत. आणि तुमचा जो लाभ आहे तो इथं 1500 रुपये इथं केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेचे फक्त 500 रुपये दिले जाणार आहेत. ज्या महिला ह्या PM किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेतून त्या लाभ घेत नाहीत, तर त्यांना लाडकी बहीण योजनेमार्फत 1500 रुपये हे त्यांना इथं दिले जाणार आहेत. तर त्यांनी काहीही घाबरवायचं कारण नाही. तर पहा, तर तुम्ही पाहू शकता अशा लाभार्थी महिलांची संख्या 7,74,148 इतकी आहे. तर पहा, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना, ज्या आता दोन्ही नमो शेतकरी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी आणि PM किसान महासन्मान निधीचा ज्या लाभ घेत आहेत, तर त्या महिलांना आता 500 रुपये लाभ मिळणार आहे. आणि 500 रुपये लाभ मिळणाऱ्या ह्या महिलांची संख्या आहे 7,74,148. तर इतक्या महिलांना हा लाडकी बहीण योजनेमार्फत आता फक्त 500 रुपये लाभ इथं दिला जाणार आहे. पहा, आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी 2,47,00,000 आहेत. ऑक्टोबर 2024 महिन्यात ज्यावेळी लाभ दिला होता त्यावेळी 2,33,00,000 महिला ह्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी होत्या. तर पहा, तुम्ही इथं वाढ पाहू शकता. ऑक्टोबर 2024 मध्ये 2,33,00,000 महिला होत्या आणि आता आपण 8वा आणि 9वा हप्ता जो वाटप केलेला आहे हा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा, तर हा लाभ 2,47,00,000 महिलांना हा लाभ इथं देण्यात आलेला आहे. म्हणजेच तुम्ही पाहू शकता इथे, म्हणजेच तिथे जवळजवळ 14 लाख लाडक्या बहिणी इथं वाढलेल्या दिसत आहेत. 14 लाख लाडक्या बहिणींना इथं, 14 लाख नव्या लाडक्या बहिणींना इथं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ इथं देण्यात आलेला आहे. तर पहा, लाडक्या बहिणींना नियमितपणे योग्य वेळेत योजनेचे पैसे मिळावेत म्हणून महिला व बालविकास विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही सातत्यानं त्यावर काम करत आहोत. एका टीमकडून बँकिंगशी संबंधित अडचणी, कागदपत्र आणि आधार लिंकिंग संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी काम करत आहेत. आणि ज्या पात्र महिलांनी योजनेसाठी नोंदणी केली असेल त्यांना पैसे मिळतील, असंही आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी इंग्रजी वृत्तपत्रांशी बोलताना तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर पहा मित्रांनो, कोणत्याही लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही. सर्व लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ इथं दिला जाणार आहे.